गुड मॉर्निंग मित्रांनो। सकाळी उठल्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिली देवपूजा केली। देवपूजा केल्यानंतर मी माझी सगळी घरातली कामं आवरून घेतली। माझ्या मुलीला खायचे होते कांदा पोहे, त्याच्यामुळे मग मी कांदा पोहे केले सकाळी नाश्त्याला। नाश्ता करून झालाच होता। माझे मिस्टर कामाला गेले आणि माझी मुलीला मी दूध दिलं आणि तिला अभ्यासाला बसवलं। अभ्यासाला बसल्यानंतर माझी सगळी घरातली कामं आवरली। माझ्या मुलीला कांदा पोह्यांमध्ये बटाटा टाकलेला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी नेहमी कांदा पोह्यांमध्ये बटाटा टाकते। तिला कांदा पोहे खूप आवडतात। त्याच्यानंतर तिला मी अभ्यास होमवर्क करायला बसवलेला। त्याच्यानंतर माझा कपड्यांचा खूपच पसारा झाला होता आणि कपाट देखील लावायचं होतं। खूप दिवस मी कपाट लावला नव्हता। आधी मी माझी कामं सगळी आवरली, त्याच्यानंतर मी कपाट लावला। बघायला मिळतच असते माझ्या कपाटामधली अवस्था। हे बघा, सगळे कपडे विस्कटलेले आहेत। ते बघा, सगळी हे बघा, इकडे एवढे सगळे काढून ठेवलेले आहेत। मी म्हटलं वेळ आहेच तर माझं कपाट वगैरे आवरू। त्याच्यानंतर मी सगळे कपडे बघा माझे विस्कटलेले आहेत, म्हटलं सगळं आवरूया। ओवी इथे अभ्यास करायला बसतीये। हे बघा माझे कपडे। कपडे लावून झालेच होते तर म्हटलं चला ज्वेलरी पण लावून घेऊया व्यवस्थित। मी ज्वेलरी काढताच माझी मुलगी अभ्यास ठेवून माझी मदत करायला पण आली आणि कामं वाढून ठेवायला आली। तिची मदत कमी आणि कामं वाढून ठेवायची मदत जास्त असते। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनल